नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉगर पाव्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. आपल्या आता जी बर्डे त्या बर्डेचा डॉक्टर फिक्सरची केमिकल आणि त्याचा एक प्रत्येक एका पोत्या मागं त्या मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आपल्याला. आज ओमकारांच्या घरात स्लॅब होता आणि ओमकारला सुट्टी भेटली नव्हती, त्यामुळे ओमकारच्या जागेवर मीच उभं राहिलो जिथं. गँगवाल्यासनी काय पाहिजे काय नको ह्याची जबाबदारी सगळी आपल्याला दिलेली ओमकारनं. त्यानंतर आपल्या मळ्यात आलो. गेल्या 4-5 दिवस झाले मी पास्टीची वैरण घालतो गोरासनी, त्यामुळे मळ्यात काय आलोच नव्हतो. मळ्यातून बघतो तर सगळं गाजगावात आपलं गोरासनी चारून टाकले कोणतरी. आपण गाजगावात वाढावं म्हणून पाचट घालत बसतो गोरासनी आणि ही इकडे माणसं येऊन आपलं चमन करून जाते ती. आता या असल्या नसक्या माणसांनी काय बोलायचं आपल्याला काय कळण झाले. आता मग वैरणसाठी ऊस तोडलेला तिथं गाज तुझं कांड्या खाऊन टाकल्या, कारण इथनं पुढे आपल्याला ऊस काढायचा आणि तिथं गाजगावात लावायचं. 5 गुंठ्याच्या रानात आपण 1 गुंठा ऊस लावलेला, कारण आपल्याला म्हटलं बियासाठी ऊस भेटेल आपल्याला. आपण ऊस काय बरोबर आला नाही, त्यामुळे म्हणलं आता बी इकत जाण्याचं आपण ऊसाला. मग ह्यो सगळा ऊस आपण वैरणीवारी घरी घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी गाजगावच्या कांड्या लावून टाकायच्या, म्हणजे त्या ठिकाणी गाजगावात उगवून येईल. एक वजा गाडीतून टाकलं आणि ही एक वजा, अशी 2 वजी सगळी गुरांनी शेंड करताडलेले साहित्य. तर मग घरी जाऊन आपण आपल्या पाटाखाली रानात आलो. रात्री खचून पाऊस पडलेली, त्यामुळे सगळ्या रानात चिकुलच झालेला आणि काम काय करता येत नव्हतं. थोड्या दिवस आपल्याला रानात आपल्या 3 लांडोरी दिसल्या. तर लांडोरी म्हणजेच मोराचं फिमेल व्हर्जन. त्यांचीच पाठोपाठ मोर बेराड. आता मोराच्या म्हणण्यानुसार सगळ्यांचे टोकणे झाले असणार आणि त्याच टोकणे उकरून काही वाघ्या आलाय आणि वाघ्याला काय कुठे शेंगदाणा भेटला नसणार, कारण अजून कोणाची टोकणी झालेली नाही. तर काम काही आपण काय केलं नाही, पण इथं वातावरण लय शांत होतं, त्यामुळे बसून एक व्हिडिओ एडिट केला. तर भावना आजचा व्हिडिओ आपला इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भावना भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये.